Good morning and once again welcome to the spoken English classes. Today we are going to learn about adjective. We have already learned about three types of the adjectives. Okay, first is the adjective of quantity. Second is the adjective of quality, and third is the adjective of number or numeral adjective. And in last video I have already told you that we have to given another three subtypes of the adjective of number. म्हणजे जो तिसरा प्रकार आहे आपला adjective of number, याचे तीन उपप्रकार आहेत. बरोबर. पैकी पहिला जो उपप्रकार आहे तो आहे डेफिनेट न्यूमरल ऍडजेक्टिव्ह. दुसरा प्रकार आहे इनडेफिनेट न्यूमरल ऍडजेक्टिव्ह आणि तिसरा आहे डिस्ट्रीब्युटिव्ह न्यूमरल ऍडजेक्टिव्ह. आता एक एक आपण काय करू इथं लर्न करून घेऊ. आता यामध्ये जर पाहिलं आपण तर डेफिनेट या शब्दाचा अर्थ काय आहे? निश्चित. म्हणजे इथं जी संख्या असणार आहे ज्याला आपण विशेषण म्हणून वापरलं ती संख्या काय असणार आहे? एक निश्चित नंबर किंवा एक निश्चित संख्या ती काय करणार आहे? शो करणार आहे. म्हणून इथं आपण लिहिलं डिनोट अँड एक्झॅक्ट नंबर. म्हणजे निश्चित असा नंबर जर विशेषण मधून आपल्याला कळत असेल तर डेफिनेटली ते विशेषण काय असणार? डेफिनेट न्यूमरल ऍडजेक्टिव्ह असणार. त्यानंतर आता डेफिनेट न्यूमरल ऍडजेक्टिव्ह जे आहे त्याची सुद्धा आपल्याला दोन कॅटेगरी मध्ये काय करायचे, त्याचं क्लासिफिकेशन किंवा वर्गीकरण करायचं आहे. त्यामध्ये एक असतं कार्डिनल्स आणि दुसरं असतं ऑर्डिनल्स. आता कार्डिनल्स मध्ये आपण काय करणार? जसं तुम्ही नॅचरल नंबरला प्रोनाउन्स करता तसे नंबर्स आपण प्रोनाउन्स करणार. 1 2 3 26 55 92. बरोबर. अशा पद्धतीनं जर न्यूमरल ऍडजेक्टिव्ह हे डेफिनेट असतील तर त्याला काय म्हणायचं? कार्डिनल्स. आणि जेव्हा आपण रँक काढतो तुमची, की नाही, तुम्ही पाहिलं असेल ना की एखाद्या मॅच झाला किंवा एखादी परीक्षा झाली त्यामध्ये तुमचा फर्स्ट सेकंड थर्ड नंबर आपण काढतो. बरोबर आहे का? मग फर्स्ट सेकंड थर्ड नंबर्स यांना काय म्हणायचं? ऑर्डिनल्स. हे किती असू शकतात लक्षात आलं. जसं की सध्या कोणतं शतक चालू आहे? 21st सेंचुरी. तर 21st हे सुद्धा काय आहे? ऑर्डिनल्स आहे. मग फर्स्ट सेकंड थर्ड 21st है ना, किंवा 9th. बरोबर. तुमचं स्टँडर्ड कोणतं आहे? 7th स्टँडर्ड 8th स्टँडर्ड. हे सर्व जे आहे हे काय आहे? ऑर्डिनल्स आहे. मग आता मला सांगा कार्डिनल्स असतील किंवा ऑर्डिनल्स असतील दोन्ही मध्ये संख्या कशी आहे बरं? एक्झॅक्ट, निश्चित आहे. आणि म्हणून त्या विशेषणला आपण काय म्हणणार? डेफिनाइट न्यूमरल ऍडजेक्टिव्ह म्हणणार. त्यानंतर सेकंड सब टाइप कडे येऊ आपण. इनडेफिनेट न्यूमरल ऍडजेक्टिव्ह. म्हणजे डेफिनेटच्या अगदी विरुद्ध जे शब्द असतात त्याला काय म्हणतो आपण? इनडेफिनेट. इनडेफिनेट म्हणजे काय? अनिश्चित. यामध्ये संख्या आपल्याला संख्येचा बोध होईल पण ती संख्या निश्चित असणार आहे का? नाही. जसं की आता डेफिनेशन मध्ये सांगितलं डू नॉट डिनोट अन एक्झॅक्ट नंबर. एक्झॅक्ट नंबर हा आपल्याला कळणार आहे का? नाही. जसं की पहा ऑल आर बॉईज, ऑल आर गर्ल्स. याच्यामध्ये संख्या कळते का आपल्याला? नाही. संख्येचा बोध व्हायला पण संख्या निश्चित आहे का? अनिश्चित संख्या आहे. नो मध्ये कुणीच नाही. नो वन कॅन राईट दिस पोयम किंवा नो वन कॅन सिंग दिस सॉन्ग असं जर मी म्हणलो तर अशा वेळेस काय व्हायला की नो जे आहे तर हे विशेषण काय रिप्रेझेंट करायला? कोणती संख्या आहे का? नाही. म्हणजे इथं काय झालं की संख्येचा बोध होत नाही. ओके. अनदर आहे मेनी. आय हॅव मेनी नोटबुक्स. माझ्याकडे
बरेच बरेच काय आहेत वया आहेत. त्याच्यामध्ये काय व्हायला मेनी हा शब्द एक्झॅक्ट संख्या शो करायला का नाही. फ्यू काही आय हॅव फ्यू बनानास. सम शी हॅज सम फ्रेंड्स काही. एनी आता घरी तुम्हाला विचारलं की तुम्ही कोणती भाजी करणार तर अशा वेळेस आपण काय म्हणणार बरोबर आय विल टेक एनी ऑफ द डिश. ओके. त्यानंतर सर्टन म्हणजे काही, सेव्हरल म्हणजे बरेच. आता हे जेवढे काही या ठिकाणी हे विशेषण दिसतात तुम्हाला या विशेषण मधून एक्झॅक्ट नंबरचा बोध व्हायला का नाही. दॅट्स वाय दे आर नोन एज द इनडेफिनेट न्यूमरल ऍडजेक्टिव्हज. त्यानंतर येऊ आपण तिसऱ्या सब टाईपकडे डिस्ट्रीब्युटिव्ह न्यूमरल ऍडजेक्टिव्ह. देन डिस्ट्रीब्युटिव्ह न्यूमरल ऍडजेक्टिव्ह हा डेफिनेट आणि इनडेफिनेट पेक्षा कसा आहे थोडासा डिफरंट आहे. त्यासाठी आपण काही एक्झाम्पल घेतले. आता याची डेफिनेशन काय आहे पहा. रेफर टू ईच वन ऑफ द नंबर म्हणजे एक विशिष्ट नंबर आहे त्यापैकी आपल्याला प्रत्येक जणांना आपण काय करायला सॉर्टिंग करायलो डिस्ट्रीब्यूट करायलो त्यामुळे त्याचं नाव काय आहे डिस्ट्रीब्युटिव्ह न्यूमरल ऍडजेक्टिव्ह. जसं की ईच बॉय मस्ट टेक हिज टर्न म्हणजे प्रत्येक मुलानं त्याचा जेव्हा नंबर येईल टर्न येईल तेव्हा तो त्याचं काम करणार. आता याच्यात काय म्हणलं ईच बॉय. मला सांगा का तुमच्यापैकी म्हणलो मी की ईच बॉय हॅव टू वर्क इन द गार्डन. मग आता मला सांगा तुमच्यापैकी प्रत्येक जण याचा अर्थ मी पर्टिक्युलर कोणाला सांगायलो का नाही. लक्षात आलं का तुमच्यापैकी एक येणार बरोबर आहे का. सो दॅट्स वाय हा कोणत्या टाईपचा असेल डिस्ट्रीब्युटिव्ह टाईपचा. इंडिया एक्सपेक्ट एव्हरी मॅन टू डू हिज ड्युटी. तर आपल्या देशाला भारत देशाला काय अपेक्षा आहे काय अपेक्षा असते आपल्या देशाची की प्रत्येक जण त्याचं जे कर्तव्य आहे बरोबर आहे का किंवा त्याचं ते काम आहे ते व्यवस्थित करायला पाहिजे बरोबर आहे का. प्रत्येक जणांना याचा अर्थ हे प्रत्येकाला लागू व्हायला परंतु असं आपण समजू शकतो की आपण याच्याबद्दल बोललो नाही. सो एक विशिष्ट गटातून प्रत्येकाला लागू व्हायला बरोबर. दॅट्स वाय इथं कोणता शब्द आला ईच. इथं कोणता शब्द आला एव्हरी. हे जे विशेषण आहे ते कोणत्या टाईपचे आहे डिस्ट्रीब्युटिव्ह न्यूमरल ऍडजेक्टिव्ह. ऑन आयदर साइड इज अ नॅरो लेन. आता जे लेन आहे अरुंद प्रकारची नॅरो प्रकारची ती प्रत्येक साइडला आहे. पण प्रत्येक साइडला आहे याचा अर्थ आयदर साइड म्हणजे प्रत्येक साइडला म्हणजे याचा अर्थ आपण काय केलं जेवढ्या काही त्याच्या साइड असतील त्या प्रत्येकाबद्दल आयदर शब्द वापरला त्यामुळे तो डिस्ट्रीब्युटिव्ह टाईपचा आहे. सो तुम्हाला माहित आहे की एखादी लेन गल्ली असेल किंवा बोळ असेल तर त्याला किती साइड असतात बरं दोन साइड असतात. पण आयदर म्हणजे दोघांपैकी एक. निश्चित सांगितलं का नाही. याच्यात निश्चित पण नाही अनिश्चित पण नाही म्हणून ते कशामध्ये येतं डिस्ट्रीब्युटिव्ह टाईप मध्ये येतं. सो ओव्हरऑल आपण ऍडजेक्टिव्ह नंबरचे किती टाइप्स पाहिले 3 टाइप्स. संख्या जर निश्चित असेल तर त्याला आपण काय म्हणणार डेफिनेट न्यूमरल ऍडजेक्टिव्ह. संख्या जर अनिश्चित असेल तर असं त्याला काय म्हणू आपण इनडेफिनेट. आणि जर ऑप्शनल असेल म्हणजे किंवा विशिष्ट जणातून एक 2 मधून एक किंवा 100 मधून एक असं जर असेल तर याला आपण काय म्हणायचं डिस्ट्रीब्युटिव्ह बरोबर आहे का. जसं की आता आपण शेवटचं एक्झाम्पल पाहिलं ऑन द आयदर साइड ऑफ नॅरो लेन म्हणजे जी अरुंद बोळ किंवा रस्ता है ना गल्ली वगैरे असते तर त्याचे रस्ते 2 असतात. साइड किती त्याला 2. आयदर साइड म्हणजे दोघांपैकी एक किंवा अनेकापैकी एक जर असेल तर ते कोणता टाइप झाला आपला डिस्ट्रीब्युटिव्ह टाइप. आता थोडस अजून आपण जे शिकलेलो आहे त्याची थोडं कंपॅरिझन करू है ना तुलना करू. आता तुलना करत असताना मी 2 घेतले इथं ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी बरोबर. एक क्वांटिटी वाला घेतलं आणि दुसरं काय घेतलं ऍडजेक्टिव्ह ऑफ नंबर. आता सेम विशेषण आहे. सेम विशेषण एकदा आपण काय म्हणून वापरायलो ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी आणि एकदा काय म्हणून वापरणार ऍडजेक्टिव्ह ऑफ नंबर. हे
पॉसिबल आहे का? तर पहा, आय एट सम राईस, म्हणजे मी थोडा किंवा काही भाग खाल्ला. सम बॉईज आर क्लेवर, काही मुले हुशार आहेत. आता याच्यात काय झालं बरं, की इथं हा जो सम आलेला आहे हे ऑब्जेक्ट साठी आलेला आहे, राईसची जी क्वांटिटी सांगायला, बरोबर का? किती भाग आपण काढलायचं काय सांगायला, तो प्रमाण सांगायला. म्हणून हे विशेषण कशामध्ये येतं? क्वांटिटी मध्ये. आणि सम बॉईज हे कुठं आलं बरं? ही मुलांची संख्या सांगायला, बरोबर का? काही मुले, बरोबर आहे का? म्हणजे मुलांची संख्या सांगायला म्हणून हे काय झाला? ऑब्जेक्टिव्ह ऑफ नंबर. सेकंड एक्झाम्पल, ही हॅज लॉस्ट ऑल हिज वेल्थ, त्यानं त्याच्या सर्व संपत्तीचा काय केला? लॉस केला, गमावली. ऑल मेन मस्ट डाय, सर्व माणसे हे एक दिवशी काय होणार आहे? मृत्युमुखी पडणार किंवा मरण पावणार. तो सृष्टीचा नियम आहे. आता एक लक्षात घ्या, ही हॅज लॉस्ट ऑल हिज वेल्थ, त्याची संपत्ती, तर त्या संपत्तीचं क्वांटिटी सांगायला, प्रमाण सांगायला. किती संपत्ती? पूर्ण संपत्ती. दॅट्स वाय इथं ऑल जे आलेला आहे हा कोण आहे? ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी. ऑल मेन मस्ट डाय, किती माणसे म्हणजे माणसांची संख्या इथं आपल्याला डिनोट करणार हे इनडेफिनिट आहे का? ऑल मध्ये डेफिनेट येतं का? नाही, हे पण इनडेफिनेट होतं. पास सम ऑल सुद्धा काय आहे? इनडेफिनेट आहे. सो ऍडजेक्टिव्ह इन नंबर्स आहे. यू हॅव नो सेन्स, देर आर नो पिक्चर इन दिस बुक. यू हॅव नो सेन्स, तुला कोणतं सेन्स नाही किंवा अक्कल नाही असं म्हणतो आपण. आता पहा, नो सेन्स याचा अर्थ तुला काहीच नाही, त्याचं प्रमाण सांगायलो. काय सांगायलो? त्याची आपण क्वांटिटी. दॅट्स वाय इथं जो नो आलेला आहे तो काय म्हणाला? ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी. देर आर नो पिक्चर इन दिस बुक, म्हणजे त्या पुस्तकामध्ये आपण काय सांगलो? चित्रांची संख्या सांगलो. चित्रांची संख्या किती आहे? 0. नो म्हणजे एकही पिक्चर नाही. नंबर सांगायलो म्हणून ते काय आहे? ऍडजेक्टिव्ह ऑफ नंबर्स. त्यानंतर ही डिड नॉट ईट एनी राईस, आर देअर एनी मँगो ट्रीज इन दिस गार्डन. ही डिड नॉट ईट एनी राईस, त्याने थोडा सुद्धा भात खाल्ला नाही. किती खाल्ला नाही म्हणजे याचा अर्थ क्वांटिटी सांगायलो आपण. क्वांटिटी असल्यामुळं एनी शब्द पहिल्या वाक्यामध्ये काय रिप्रेझेंट करायला? ऍडजेक्टिव्ह क्वांटिटी. आर देअर एनी मँगो ट्रीज इन दिस गार्डन, त्या गार्डन मध्ये एखादं आंब्याचं झाड आहे का? एनी म्हणजे इथं डिस्ट्रीब्युटिव्ह टाइप आहे, म्हणजे हे कशामध्ये? ऍडजेक्टिव्ह ऑफ नंबर. आय हॅव इनफ शुगर, माझ्याकडे पुरेशी साखर आहे. पुरेशी याचा अर्थ प्रमाण, क्वांटिटी सांगायला आपण. दॅट्स वाय इट इज अ ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी. देर आर नॉट इनफ स्पून्स, तर तिथे नॉट इनफ म्हणजे पुरतील एवढे चमचे आहे का? नाही. म्हणजे याचा अर्थ काय झाला? नॉट इनफ ही स्पूनची काय सांगायला? संख्या सांगायला. जरी ती अनिश्चित असेल परंतु तो नॉट इनफ म्हणजे याचा अर्थ पुरेसे नाही, त्याला संख्या सांगितली का? नाही. ते कसं येईल? इनडेफिनेट येईल. मात्र टाइप कोणता आहे? ऍडजेक्टिव्ह ऑफ नंबर्स. लक्षात आलं की ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी आणि ऍडजेक्टिव्ह ऑफ नंबर यामध्ये तुम्हाला दोन्ही ठिकाणी सारखे काय दिसायले? ऍडजेक्टिव्ह दिसायले, पण वाक्यानुसार तुम्हाला अर्थ घ्यावा लागेल की तो क्वांटिटी म्हणून यूज आहे का नंबर म्हणून यूज आहे. फायनली पाहू आपण डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह. आता डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन आपण शिकलेले. आठवत तुम्हाला 4 प्रकारचे डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन आपण शिकले होते. धिस, दॅट, दिस, दोज. आठवतंय? आणि त्याच्या व्यतिरिक्त आणखीन पण बरेच शिकलो, पण मेजरली हे 4 आपण शिकले होतो. परंतु ते नाउनच्या ऐवजी येत असतील तेव्हा, बरोबर आहे का? जसं की पहा, एक वाक्य आहे, धिस इज अ बुक.
यामध्ये धीस जे आलेलं आहे हे काय म्हणून आलेलं आहे? प्रोनाउन. म्हणजे काय आलेलं आहे? सर्वनाम. बरोबर आहे का? दॅट्स व्हाय इट इज अ डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन. मात्र आता एक वाक्य पहा किंवा अगोदर डेफिनेट पहा. सर्वात महत्वाचं की विच, कोणता, या प्रश्नाचं उत्तर देणार जे विशेषण असतं ते विशेषण कोणतं असणार? डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह. म्हणून त्याची डेफिनेशन काय? पॉइंट आउट विच पर्सन ऑर थिंग इज मेंट. म्हणजे कोणत्या व्यक्ती किंवा वस्तूबद्दल बोलल्या जातं. कोणत्या म्हणजे विच या प्रश्नाचं उत्तर कोण देतं? डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह. त्याचं की पहा, धिस बॉय इज अ स्ट्रॉंगर दॅन हरी. हा मुलगा आहे. कोणता मुलगा आहे? हा. म्हणजे हा जो शब्द आहे या बॉय बद्दल आपण एक विशेषण वापरलं. बरोबर आहे का? पहा, वाक्य जर असं राहिलं असतं, धिस इज अ बॉय, तर हे बॉय बद्दल हा धिस काय झाला? प्रोनाउन झाला. पण धिस बॉय कोणता मुलगा? तर धिस म्हणल्यावर हा मुलगा. मग हा मुलगा म्हणजे धिस जे आहे हे या ठिकाणी काय केलं आपण? बॉय बद्दल वापरलेलं काय ते विशेषण आहे. दॅट्स व्हाय ते काय आहे? डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह. मुलगा कसा आहे? कोणत्या प्रश्नाचं उत्तर द्यायला तो विच, कसा आहे, बरोबर, किंवा कोणता आहे. दॅट बॉय इज बिझी. कोणता बॉय बिझी आहे? तो मुलगा बिझी आहे. मग दॅट हे जे इथं आहे हा काय आहे? इथं डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह. These mangoes are sour. बरोबर. तर हे आंबे कसे आहेत? आंबट आहेत, सोर आहेत. तर these हा शब्द जो आहे हा आहे डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह. Those bananas are green. बरोबर आहे का? कोणते बनानास ग्रीन आहे? Those. कोणते? Which या शब्दाचं ऍडजेक्टिव्ह कोणता असतो? डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह. Don't be in such a hurry. एवढी घाई करू नकोस. Such a hurry. कोणती घाई करू नको? एवढी घाई करू नको. That's why such हे काय झालं? डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह. आणि फायनली आहे I hate such things. मला तशा गोष्टी आवडत नाही, मी त्याचा तिरस्कार करतो. बरोबर. सच कोणत्या थिंग्स? तशा. दॅट्स वाय विच आन्सर भेटेल आपल्याकडून. सच हे जे आहे हे सुद्धा काय आहे? डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह. तर हे झाले ऍडजेक्टिव्हचे काही टाइप्स. अजून आपल्या ऍडजेक्टिव्हचे 3 टाइप्स बाकी आहेत जे की आपण नेक्स्ट व्हिडिओज मध्ये लर्न करू. ओके.